पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांच्या लैंगिक छळ प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या प्रकरणात टीएमसीचे 3 नेते शेख शाहजहान, शिबू हाजरा आणि उत्तम सरदार आरोपी आहेत. यापूर्वी 4 एप्रिल रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखालीचे 1% सत्यही लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. यासाठी संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी 100% नैतिकदृष्ट्या जबाबदार आहेत, असे न्यायालयाने म्हटले होते. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मुख्य न्यायमूर्ती टी.एस. शिवज्ञानम आणि न्यायमूर्ती हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने संदेशखालीचा मुख्य आरोपी शाहजहानच्या विरोधात 5 जनहित याचिकांवर सुनावणी केली. सीबीआयचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले. सीबीआय तपास अहवाल उच्च न्यायालयात सादर करणार आहे. या प्रकरणी 2 मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांचा लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप असलेले टीएमसी नेते शेख शाहजहान यांना बंगाल पोलिसांनी फेब्रुवारी 29 रोजी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला सीबीआयच्या ताब्यात दिले.